तर सकाळचा स्वयंपाक चालू आहे आणि बांधकामावर पण जावं लागतं आणि सगळंच बघावं लागते. तर हे केलेलं आहे सांबर. इथं इडली लावलेली आहे. काल जरा आम्हाला इडलीचं पीठ दिलेलं आहे आणून, जे आजी आले होते त्यांनी. आणि चालू आहे स्वयंपाक. आत्ता आर्यन आला होता. आर्यनने कोथिंबीर, फ्लावर, भाजीपाला घेऊन आलेला आहे आणि तो आठवड्यातून 1-2दा येतो आपल्या इथं भाजीपाला घेऊन. कमी पडलेला भाजीपाला तो बरोबर घेऊन येतो आणि आणून देतो. भांडी वगैरे पडलेली आहेत, म्हटलं बघूया नंतर घासूया. कामं चालूच आहेत, म्हणजे तिकडं आणि इकडं आणि मध्येच पण पाहुणे गेस्ट वगैरे सगळे. तर काल मला येताना त्यांनी ही पर्स आणले, म्हणे हे तुला पाण्याची बॉटल वगैरे बसल म्हणे, हे घेऊन फिरत जा तू, तशीच फिरत नको जाऊ उन्हात. मला सांगितले काल त्या आजी लोकांनी आलेल्या. आणि पूजा करायची, अजून पूजा झालेली नाही आहे, तर थोड्या वेळाने पूजा करेल मी. आपल्याकडे एक पाहुणी पण आलेली आहे. रामकृष्ण हरी वैशू. राम राम रामकृष्ण हरी. राम राम रामकृष्ण हरी. आणि हे काही जरा काल ब्लँकेट दिलेत आणून. इकडं बराचसा राडा पडला होता, काढलाय, अजून काढायचा आहे. इकडं असं ह्याच्यावरती तर खूप अशी धूळ बसले. पसारा म्हणजे कमी नाहीये, भरपूर आहे. सिलेंडर इकडे ठेवलेत. वैशू, दादांनी सिलेंडर आणलाय का ग? बुक केलाय का? दादाला सांग. कामं चालू आहेत. आणि मोत्याकडे बघितलं का? हा अख्ख्या गाव फिरतोय. पाय बघितले का त्याचे कसे झालेत घाण? कसला हे 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 काय हे काय? सगळं बाहेर असं फिरायचं, बघितलं का? इतकं घाण आणि काय सांगून यायचं, इतकं लाड आहेत नाही इतके. इकडे एक पाहुणे आलेली आहे. पाहुणे चुलीपडी बसलेली आहे. आणि पाहुणी बाईला नाही दाखवणार, पाहुणी बाईला नाही यायचं व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी मनाजी. गुड मॉर्निंग रामकृष्ण हरी. गुड मॉर्निंग रामकृष्ण हरी. इकडं चिमण्यांना चारा वगैरे टाकलाय, मग असे तांदूळ आणून टाकलेले आहेत. हा, हे डबे रिकामे झाले. खाली कोणच नाहीये का मंदाई? नाही वाटत, वरती गेले वाटतं. तांदूळ टाकले. रोहित पहिलं सकाळी तांदूळ टाकतो. आणि ताई इकडे आहेत. आणि ताई नाही ऐकायला येणार, काहीतरी करतायत तिकडं. रामकृष्ण हरी. आंघोळ झाली का व्यवस्थित? बरं बरं ठीक आहे, झाले आंघोळ वगैरे त्यांची. काहीतरी करतायत तिकडं. थोडेसे कांदे होते ते इथं ठेवून टाकलेले इथं. आणि ह्याच्या खाली थोडेसे गहू येतं, म्हटलं जरा किडे लागले होते त्याला, वाळू घातले होते. तर हा झालेला आहे भात. इकडं वाल्याची शेंग असते ना, त्याची सुक्की भाजी केलेली आहे. आणि आमची पाहुणी इकडं बसलेली आहे. पाहुणी नाही आम्ही दाखवणार. इकडं वरण झालेलं आहे. तर चालू आहे असं सगळं. तर बसले चुलीपुडी. बसा तुम्ही, मी जाऊन येते वरती जरा आजी लोकांना भेटून. रामकृष्ण हरी. काय चाललंय? बरं चाललंय. खुश आहे? आणि ही खुश आहे का तुम्ही? काय करते? मला वडायला लागली. बरं धरती मला, धरती मला. चहा वगैरे पिला का? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय म्हणताय? आंघोळ्या केल्या? मस्त. 2 टिकल्या लावल्यात, छान दिसतात. पण हा आखाला लावा का मग? मला ती गंध लावायची सवय ना. चॉकलेटी गंध. मी इकडं ना ते येतात ना जोरीन, मी त्यांच्याकडून तुला घेईल. म्हणजे टिकलीच्या खाली गंध गंध. पण छान दिसते तू आता. मग तर लय देखणी दिसते बाय, सुंदर दिसते तू एकदम. आ काय मग तिकडं काय म्हणतात? हो का? कशी चालली तू? बर. ओ चतुराजी, चतुराजी कुठं चालल्या? कशी आहे तू? बरी आहे का? बर बर. काय बांधले बघू कमरेला? हा, एवढं नसते गच बांधायचं, ते सोड. काय म्हणते शैलाजी? बरे आंघोळ वगैरे? रामकृष्ण. आंघोळ झाली का? हे का माझ्या पाटला करतायत? हा, हे का पाटला करतायत माझे? काय म्हणते? आकी कुणाला म्हणतात? तुम्हाला. ए कुठे आहे तुझी आकी? आकी कुठे? नाही धरायचं मला. नाही, माझ्या जवळ पण यायचं नाही. हा, मला धरायला बघितलं का कशी हुडकते? आ
नुसतं आवाज ऐकले की महाग हिंडणार बघा ही. काय म्हणता मग, बरे आहो का? हा बरं आहे. आंघोळ फिंगोळ, हा छातीत दुखायचं राहिलं का? हा राहिलं कमी झालं. कमी झालं ना? दुखत नव्हतं संडासातलं होत नव्हती, झाली ना? हा. पण झाले झाली होते. एखाद्या दिवस होतं, एखाद्या दिवस मला सांगायचं. 4-5 दिवस झालेच नाही. आता बरं वाटतंय ना? हा आज कशी आहे तू? बरं आहे. बरी आहे ना? हा आपण जेव्हा दवाखान्यातून घेऊन आलो ना तेव्हा छातीत तिच्या दुखतच होतं, तसंच डॉक्टरांनी सुट्टी दिली. पण आता वेळेवर गोळ्या देण्यामुळं दुखायचं जरा कमी झालं. हा छान वाटलं, मला आनंद झाला. काय तू कशी आहे? चालून दाखव आता, बिना वखरच चालून दाखव बरं मला जरा. चालते आता? सूज बघा ना खूप कमी झाले. अग माझी बाय, हा ह्याला म्हणतात मंगलताई. पडशील पडशील पडशील, लय असं चालाय नको जाऊ, बुदुक मिण्या पडू नको. होय, बघ कशी चालायला लागली. हा चांगली चालायला लागली का? हा चालते. चालती. बांगड्या घालायला देते तुला, घालशील का गोट? हा. देऊ? बरं, छान, मस्त मस्त झाल्या बघा, दोघी पण ठाण झाल्यात. हा आता एकदा जिन्याने उतरायचे. नाही नाही, जिन्याकडे यायचं नाही अजून, नाही यायचं, महिना 2 महिने अजिबात उतरायला नाही. नाही. नाही तू पण यायचं नाही. हा नाही. नाही अजिबात नाही. पण आता ही आपल्या वातावरणात आले आपण, असं वाटतं मोकळं मला. मोकळं सगळं. सगळं मोकळं मोकळं वाटतं. आणि त्यात कसं झालंय, हा माझा आवाज आहे मोठा, हा हा. त्याच्यामुळे या बाया मला ओरडतात काय म्हणून? की ओरडू नका. माझा आवाजच तसा आहे. असू दे की मग, आम्ही म्हणलोय का? ते लगेचच म्हणतात, ते बघा खाली ओरडतात. कोण म्हणते? या बाया. अनिता ताई होय. अगं अनिता ताई, तुला नाही, अनिता ताईचं कसं आहे माहिती का, त्यांचा जरा वेगळा स्वभाव आहे आणि स्वभावाला औषध नसतं. औषध नसतं. तुला काय वाटलं त्यांच्याकडे बघून? म्हणजे कसं, असं नाही वाटलं की बाबा, मला वाटतं की आपली ही माणसं, पण यांनी आपलं म्हणून मला बी वागवावं. हे कोण नाही म्हणलं का आपलं म्हणून? मंगल मावशीला सांगा बरं मला. पहिली गोष्ट तर मी तुमची सगळ्यांची. हा. तू एवढं लक्षात ठेव, मी कधी तुझा भाव केलाय का? नाही. तुला ह्या 8-10 दिवसात काय तुला असं वाटलं का की ज्या ठिकाणी आलोय त्या ठिकाणी आपल्याला काही वेगळी वागणूक दिल्या किंवा आपल्याला आईने असं केलंय? होय चतुराजी, वाटलं तुला? नाही वाटलं. सगळ्यांबरोबर प्रेम करते, सगळ्यांना खरं खरं सांगायचं. खरं सांगता. पण एवढंच आहे की आता हे बघ. जी बाई ओरडती, हा, असू दे, ती ऐक. काय म्हणती, हा अरे ओरडू नका, एवढा आवाज करू नका. नाही. आता आपण आपल्या आवाजाला काय करायचं. औषध नसतं, पण ऐक, हा. मी आहे, वैशूनं मी, आम्ही आलोय का? मंगल मावशी का ओरडाले, का बोलले, एकदा तरी बोललोय का? नाही. नाही. त्याच्यामुळे तू अजिबात काळजी करू नको. इथं जेवढे 20 आजी लोक आहेत, हा. जसं ह्या हाताचे 5 बोट वेगळे आहेत, तसे माणसाचे स्वभाव खूप वेगळे असतात. हा. फक्त त्याला औषध नसतं, नसतं. आपणच समजून घ्यायचं. आपणच आता आणि ताईला थोडंसं ऐकायला येत नाही, त्यांचं थोडंसं वेगळं आहे सगळं, हा. तर तुला तर कळलं असेल. यांना सगळं समजून घेणारी आहे. तू ह्यांना समजून घेतलीस ना, तर ही तुला समजून घेते. आणि मी त्यांना पण सांगते की तिला असं काही बोलू नका म्हणून, पण बोलतील, पण बघ तुझ्या लगेच मदत कराय पुढे येतील, हा. पाणी तुला देतील, हा. तुला औषध गोळ्या आणून देतील. हा. ह्यांच्यामध्ये खूप सेवाभाव आहे. हा. कसं असतं, एखादा असतं असतंच तसं. बोलत, पण थोडंसं तुला असतं बाकीचं असू दे, बाकीचं कोणी नाही ना रागराग करत. करतं का चतुराजी? नाही ना. आम्ही करतो का? नाही. जायचं का इकडून? मला सोडून जाणार का तू? नाही जाणार आता इथेच आहे. हा बघ का ती मी काय जाणार, कारण का मला तुमचा स्वभाव आवडला. हा तर जरा ह्यांचं काही 10 घरच्या 10. होय, स्वभाव आवडलाय. स्वभाव आवडला माझा. हा हो का? मग आता तू इथंच राहणार? हा आता मग काय करू? हा, कोण बघायला नाही ताई? मी आहे की. ही कोण आहे? आई. हा, मी कधी आई म्हणा म्हणले का तुम्हाला? नाही. तुला म्हणले का आई म्हण म्हणून? नाही. तूच तुझ्या मनाने आई म्हणले. मग आईच्या घरून कोणी जातं का? तुम्ही आता सगळे कुठं आहे? हम्म. तुमच्या आईपाशी आहे. आईच्या घरी. हा, म्हणून रडायचं नाही आणि कोणी नाही म्हणायचं नाही. काय म्हणायचं? माझी लेक आहे. हा लेक. हा कशाला रडायचं आपण? आपण सगळेजण, हे बघ, मंगल मावशी वगैरे आहे तिकडं, ही ताई आहे, सगळ्यालाच इथल्या जेवढे आहेत ना त्यांना कोणच नाही. हा. तुमची आई भक्कम आहे,
आता लवकरच तुमची आई चांगलं घर बांधून ह्या गारट्यापासून ह्या सगळ्या गोष्टीपासून तुम्हाला खूप छान ठेवल, मस्त ठेवल तुम्हाला. कळलं? खूप अजिबात डोळ्यात पाणी आणायचं नाही. हा, कळलं? मग आणि कोणी हा कधीच वाईट वाटून घ्यायचं नाही. आपली आई भक्कम आहे ना, तर हीच किती रडत होती 2-3 दिवस. आता बघ खुश झाली. तू खुश आहे? खुश आहे. आता मी पाठवून देणार तुझ्या बहिणीकडे, जा म्हणणार तुला. नको. हा, नको. का नाही जाणार? नाही. बघ काय ग, काय नाही ग मावशे, समजून घ्यायचंय ग फक्त आपण. काय नाही, फक्त मी समजून घेतलंय ग ह्यांना. आईनं समजून घेतलं. त्यांचा आत्मा बोलतो, मी नाही बोलत. हा? बरोबर आहे. आई येते त्या माझ्या हा बघ. अगं ही जी प्रेम आहे ना मावशे, हे कोणाला सांगून मिळत नाही. आई. माझी आई बघ. खायला पियाला तिथं चहा देते, अरे बापरे, आंघोळीला पाणी देते. अरे बापरे. तुमची आई तुमची लय सेवा करते मग. मग आईची सेवा करणार का तुम्ही? हा, करणार की. करणार? बर. आंघोळ घालणार. मला आंघोळ घालणार? हा, घासून घासून. हा, हा. मग आईची सेवा करणार आहे ती. आता माझ्या पण आईची सेवा मीच केली की. हा ना, हो. माझी पण सेवा करणार. बघ, हा जो सेवा भाव आहे ना, आपण असं सांगून कधी माणूस म्हणत करत नाही. तिला आतून वाटतं ते सगळं. आणि ती सगळ्यात जास्त खुश तर तीच आहे. आणि तुम्ही मला खरं खरं सांगा अक्का, इकडं मंगल मावशी, काहीतरी त्रास आहे का आल्यापासून तिचा? आपली ही आजी कसलाच त्रास नाही तिचा. तुला वाटलं का मंगल मावशी ह्या आजीचा त्रास आहे? काहीच नाही. छकुले किती छान राहते ही. छान. छकुली आहेत ते आपल्या बरोबर. हा, तुम्ही पण आहे. ही कशा हसते बघितलं का? हा हा, हा, मी तुला हस म्हणून सांगितले सारखं. कशी हसती तू? हे काय अशी कसं? ही ही अजून कशी अजून? ही ही हा, अजून हु 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 हु. हा, अगं आकी आमच्या राज्यात ना हसायला सुद्धा आम्हाला जमत नव्हतं. का? काय करते, का बरं हसत नव्हतो? नुसतं बोलायचं चालायचं एवढं आहे. आणि हसल्यावर? हसल्यावर मग म्हणतात हसते गोडी होणी. म्हणजे हसलं की तिला काय म्हणायचे? गोडी. कसं करावं आणि काय नाही, म्हणून तुझं हसू विसरलंय का? हा. किती तुला ग म्हणजे त्रास होता ग? सासू तुझी लय जाच करायची? लाड करायची. माझी सासू लय घोड्याची होती बाई. कशी माझ्या करायची? सासू सारखी ते कुणाचीच नसन. काय म्हणायची तुला? काही बिस्या द्यायची. हा नाही कुणा संग बोललं तरी बोललीच, नाही चालली तरीच बोललीच. हा. लेकाला सांगायची. आणि मग लोकांनी काय करायचं? लेकानी काव मारलं नाही. तुझ्या नवऱ्याने तुला नाही मारलं? मग कोण मारलं तुला? मारलं सासूनी सासऱ्यानी. सासू सासरे मारायचे पहिलं? मग अरे देवा. मग तुझा नवरा म्हणत नव्हता का बरं मारलो माझ्या बायकोला म्हणून? मस्त बांधलं. बायको मारली तरी ती कशाला बोलन काय. आपण 10 शब्द बोललं तर 1 शब्द बोलायचा. आई वडिलांना? हा. आई वडिलांना महागारी बोलत नव्हता तुझा नवरा? अजिबात? अजिबात नाही. बोलायचंच नाही बाय. अरे बापरे. आणि आता? आता मस्त बोलत आहेत. आताच्या कशा आहेत सुना? आताच्या सुना मस्त काय सांगू आताची सुना. हा काय? आपण का आपण आई बापाचं ही राखलं. महागारी कौंदी कुणाला बोललो नाही ताप. हा ना. लय सासरवास काढा बाई. काय सांगतात. तीन दिवस 4 दिवस भाकर राग खाल्ली नाही. हा ना. हा. ती किती हाल काढ सीतावणी हाल काढले ते अजूनच चाललेत माझे हाल. आता आकीच्यात आल्यावर हाल आहेत का तुझे? नाही बाय. हा? नाही.
देवाने दिली मला आखी. संपले की सीतामाईचे हाल आता. हा आता कशाला रडायचं, सीतामाईचे हाल संपले की. हं? संपला. आकीच्यात काय कमी आहे का तुला? काय नाही कमी बाई, हं? काय नाही माझ्या आखीच्यात. आखी मग उगत म्हणले का मला आखीकडे जायचं, माझी आखीकडे घाले नेऊन मला. चला बाय बाय. टाटा.